लोकसभेत घवघवीत यश मिळाल्यानंतर मवियाला आता वेध लागल्यात ते विधानसभेचे। विधानसभेत मवियाचीच सत्ता येणार असल्याचे आडाखे बांधत असताना मुख्यमंत्री पदावरनं दावे प्रतिदावे केले जात आहेत। जनतेला आता कळलंय की उद्धव ठाकरेंशिवाय पर्याय नाही, तेव्हा विजय पक्का असून जास्तीत जास्त मतांनी विजयी व्हायचे असं वक्तव्य आदित्य ठाकरेंनी केलंय। तर मवियात अजून सीएम पदाचे उमेदवार ठरले नसून आमच्या पक्षात खूप अनुभवी नेते आहेत, आमच्या अनुभवी नेता कोण असेल तर तो जयंत पाटील आहे, अशी प्रतिक्रिया रोहित पवारांनी दिलेली आहे। लोकांना पक्क कळलेलं आहे तर उद्धव बाळासाहेब ठाकरे ह्या व्यक्तीशिवाय पर्याय नाही। मतदार मला प्रत्येक गल्लीत सांगतात, ज्या ज्या घरात मी जातो, मग वरळीत असेल, इतर मतदारसंघांमध्ये असेल, ज्या ज्या गावात, ज्या शेतावर जातोय, सगळीकडे मला सांगतात आमचं मत उद्धव बाळासाहेब ठाकरे ह्या व्यक्तीसाठी आहे। मुंबई काय बोलत आणि मुंबईने जो निकाल दिलेला आहे, लोकसभेत जो निकाल दिला होता तसाच निकाल आपल्याला ह्या दोन निवडणुकीत मिळणार आहे। कुठलं पद कोणाला द्यायचं हे महाविकास आघाडीचे जे प्रमुख नेते आहेत, ज्याच्यामध्ये आदरणीय पवार साहेब आहेत, उद्धव ठाकरे साहेब आहेत, काँग्रेसचे सर्व नेते, ज्याच्यामध्ये राहुल गांधी सुद्धा येतात, ते त्या ठिकाणी निर्णय घेतात। पण समजा फक्त उदाहरण म्हणून फक्त आपल्या पक्षाबद्दल जर बघायचं झालं तर आमच्याकडे खूप सारे असे नेते आहेत आणि सगळ्यात जास्त अनुभवी नेता आमच्या पक्षामध्ये म्हणजे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार या पक्षामध्ये आज कोण असेल तर ते जयंत पाटील साहेब आहेत। त्यांनी अध्यक्ष म्हणून गेले 6 ते 7 वर्ष त्यांनी पद सांभाळलेलं आहे आणि ते नक्कीच सक्षम पद्धतीने त्या ठिकाणी काम करू शकतात।